भेटले. तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सो मित्रांनो, आज आहे महाशिवरात्र. माझा शंकर बघा पाठी उभा आहे. सो आम्ही आता चाललेलो देवळामध्ये. तर आज आमच्या चिनाचा बर्थडे सुद्धा आहे आणि आम्ही मस्तपैकी व्हाईट शर्ट घाला, सगळ्यांनी व्हाईट घातलं, तुम्ही पण व्हाईट घाला. सो भेटू आपण आता थोड्या वेळाने देवळामध्ये. आणि आज माझ्या मुलीचा, छोट्या मुलीचा बर्थडे पण आहे, तो म्हणजे चिनाचा बर्थडे आहे. सो सो ही बघा आमची बर्थडे गर्ल थोडी वरती उभी राहा तू जराशी. सो बोल. सो माझ्या आज मुलीचा बर्थडे आहे. बोल, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. सगळ्यांनी कमेंट मध्ये टेक करा आणि सांगा की हॅपी बर्थडे स्मायरा. नो, चीना चालेल, कारण की आम्ही तिला टोपण नावाने बोलतो, चीना म्हणून. सो मित्रांनो, भेटूया आपण डायरेक्ट देवळामध्ये आणि बघूयात. भरपूर तसे शंकराचे मंदिर आहेत आमच्या उल्वानोडमध्ये, बामणडोंगरी गावामध्ये वगैरे. बामणडोंगरी गावामध्ये नाही आहे, पण आमचे उल्वे नोडमध्ये बोललं तरी चालेल. सो हॅपी बर्थडे चीना. सो भेटूया आपण डायरेक्ट. बाय बाय. बाय. थांब चीना. फायनल मित्रांनो, आता आम्ही निघालो आहोत लांगेश्वरच्या मंदिरात जायला. बरोबर कधीपासून आम्ही तयारी करून राहिलो, ते नुकतं आलं. सो जाऊया आपण आता लांगेश्वरच्या देवळात. तो साहेब आले आमचा. सो मित्रांनो, आम्हाला कोण भेटलंय? स्नेहल दीदी भेटले. त्याच्यानंतर मित्रांनो, फायनल आम्ही पोहोचलो आमच्या लांगेश्वरच्या मंदिरामध्ये. सो इथे ब्रिजचं काम वगैरे चालू आहे. सो आता आम्ही आतमध्ये एंट्री करू. मस्तपैकी शंकराचं मंदिर आहे आमच्या मोराव्या गावामध्ये. हमारे बसंती में बैठकर जा रहे हैं हम. है ये हमारे दो और ये हमारे चौथा. त्याच्यानंतर मित्रांनो, आम्ही पडलो बाहेर.
बाहेरचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आम्ही थोडं पुढे गेलो, तेव्हा तिकडे काळभैरव मंदिराचं नाव ओम श्री भैरवनाथ प्रसन्न असं मंदिर होतं, तिकडचं पण दर्शन केलं. काही सगळे दर्शन भारी झाले आमचे. कमीत कमी तुम्हाला सांगू 15 मिनिटात दर्शन झालं आमचं. त्याच्यानंतर इथे मस्तपैकी अशी दुधाची सोय होती. दूध म्हणजे काहीतरी असं बनवलेलं, पण भरपूर भारी लागत होतं. मस्तपैकी एकदम टाकीमध्ये आणि मस्तपैकी दुधाचं होतं. मी कमीत कमी 2 ग्लास पिले गाईच, पण भारी वाटलं पिऊन. मस्तपैकी थंड थंड गार पण होतं दुधाचं. आणि या साईडला बघा सगळीजणं नाश्ता करून साबुदाणा खिचडीची पण सोय होती गाईज. हे सगळे साबुदाणा खिचडी वाटत होते. सो भारी झालेली साबुदाण्याची खिचडी. फॅमिलीच आहे वाटतं. फॅमिलीच आहे. या बाजूला पण सेम सुविधा होती, म्हणजे देवळाच्या अगदी समोरच होती. इथे खिचडी, केळा, वेफर, खजूर असं पदार्थ होते. भरपूर गाईज मस्तपैकी खिचडीची सुविधा होती आणि खिचडी पण मस्त टेस्टला होती. त्याच्यानंतर मित्रांनो मी गेली आमच्या जिथे आमची फॅमिलीचं म्हणजे फॅमिलीच एक प्रकारे फॅमिलीच आहे. सो त्यांच्या दुकानामध्ये गेलो आम्ही. मम्मी मला ॲक्च्युली माहिती नको ही यांची मुलगी होती. आणि इथे सगळे भारती मावशीसा बसलेल्या होत्या आणि पूर्ण फॅमिलीचा संतोष बाबांची पूर्ण फॅमिलीच होती अख्खी. पोरींपासून बारक्या मुलांपासून फॅमिली होती अख्खी. आणि आई लपत होती, लाजत होती. लाजाचं नाही, बिंदास ब्लॉगमध्ये येवायचा. आणि कुठं गेलीच नाही तर सांगायचं आहे आमची पोरं आहे, आमची पोरं आहे का. मग त्यांना सांगायचं सबस्क्राईब करायला. त्याच्यानंतर मित्रांनो थोड्याच वेळाने ह्या दोघींना मस्तपैकी दिसलं काय ते जपान काय फापाम बोलताना द्या गेल्या दोघी. पण यांचा काय झाला माहिती आहे, चिनीला आमच्या काय बोलता येत नव्हतं. सारं जशी उऱ्या मारायची तशी चिनी आपाप उराची. मला तर हसाच नव्हता खप, आवरी हसलो असेल, कारण का चिनीचा बड्डे पण होता. तिला राहायला लागली तरी मनाला बेकार वाटायचा, कारण का बड्डे आहे. पण मजा वाटायच्या हसायचं पण तेवढीच, कारण का ती साराला सांगितलं सारा उरी मार का चिनी आपोआप उडायची, आपोआप उडायची. आणि भरपूर एन्जॉय केलं. 50 रुपये गेलं पण फायद्यात पडले मस्तपैकी. काली दिसते, सारा काली दिसतंस. चिना बघू, चिना तोंड टाकर. लाल लाल तांबाटा झाला आहे. सो मित्रांनो फायनल आमचं हा दर्शन करून झालं. थोडा आम्ही आमच्या घरातल्यांजवळ बसलेलो. आता आम्ही चाललो आहे गोल्डीच्या घरी. माझी बिग फॅन आहे ती. आम्ही तिच्या घरी चाललो पाया पडायला. तर चला आपण जाऊ गोल्डीच्या घरी जाऊ. म्हणजेच सुहास गोंदी सरांच्या घरी पोचलेलो आहोत. सो चला आपण जाऊया बघूया त्यांचं घर. आणि मी तर पहिल्यांदाच आलेली आहे, हे गेलेले होते, आज मी पहिल्यांदाच आले त्यांच्या घरी. सो चला आपण चालू केलं. आणि मुलगी गोल्डी, तिचं गोल्डीच नाव आहे, काय ना मला माहिती नाही पण तिला गोल्डीच बोलतात. ती खास मला आमंत्रण घेऊन तिच्या मम्मीसोबत मला आमंत्रण करायला आली. आणि माझ्याबरोबर बसली थोडीशी. म्हणजे तिला एक प्रकारे ना, म्हणजे माझ्या घरी पहिल्यांदा आली ती आणि तिला मला इन्व्हाइट करायचं होतं, तिने मला इन्व्हाइट केलं. तर आपण बघूया त्यांच्याकडे, तिची आनंद बघा किती आहे, त्या तोंडावरती स्माईल कशी आहे ती बघूया तुमच्याकडे. बघा मस्त बघा एंट्रीला त्यांनी मस्त देखील दोडा. चलो पूरा मतलब एक ही स्टोर है, पूरा मतलब बड़ा सा। पूरा जैसे एकदम खूपच असं फराळ आणलं. सो मस्त की साबुदाण्याचा वडा आहे. आणि हे मला वाटतं कोणी बोलतात ते शेंगदाणे वगैरे, मस्तपैकी लस्सी वगैरे मस्तपैकी आम्हाला मानपान केलेलं आहे गोल्डीने. सो थँक्यू गोल्डी. आणि गोल्डीची फॅमिली आणि गोल्डीचं घर आहे, म्हणजे सुहास गोंदी यांचं घर आहे. त्यांचा भाऊ आहे आणि त्यांची मिसेस. सो गोल्डी बस झालं
त्याच्यानंतर मित्रांनो मला मस्तपैकी अंकिता त्याने एक छोटंसं गिफ्ट दिलेलं आहे आणि ते गिफ्ट मस्त होतं. चीनाचा बर्थडे म्हणून समाधान भाऊनी कालच तिला गिफ्ट दिलेलं आहे. तर तिची नुसती गालच झाली पोराची. तर आपण बघूया काय आहे ते. I love kitchen set. तिने कोर्स चांगलेला शपथ किचन सेट. थँक्यू बोल बाबाला. नीट बोल नीट बाबा थँक्यू. कधी बाबा दिला किचन सेट दिलाय. मित्रांनो मी आली घरी. आमच्या इथे नागेश्वर मंदिरच्या इथं आम्हाला जास्त टाईम लागला नाही. पटकन दर्शन भेटलं पण आम्ही तिथे थोडं बसलेलो कारण की आमची फॅमिली होती म्हणून. त्याच्यानंतर गेलो गोल्डीच्या घरी, तिने आमंत्रण केलेलं म्हणून. आणि आता जस्ट घरी आले. घरी आल्यानंतर चहा ठेवलेला आहे. पहिले चहा नसला तर आपले घरात काहीच होणार नाही. मी पहिली गोष्ट चहा लागते. त्यातून पहिला आली, दूध वगैरे घेऊन आली आणि त्याच्याचबरोबर इथे काहीच आमच्या इथे म्हणजे घरी माझ्या माहेरी ह्याला टोस्ट बोलतात आणि इकडे चकल्या. सगळं युनिक ऐकायला भेटलेलं. जेव्हा स्टार्टिंगला ऐकलेलं नाव चकल्या आणि आम्ही इथे ह्याला घरी टोस्ट बोलायचं. टोस्ट इथे चकल्या. त्याच्यानंतर मित्रांनो माझ्या होता मुलीचा बड्डे म्हणजे चिनाचा बड्डे होता. तो आम्ही असा छोटासा केक आणला आणि तिचा बड्डे सेलिब्रेशन केला. तर करायचा नव्हता पण ती मला नुसती बोलली का मम्मी दीदीचा कसा केलास, माझा नाही केलास अशी बोलली. म्हणून तिचा छोटासा केक आणून तिला बड्डेचा आनंद दिला आम्ही. सो गाईज बड्डेचा केक वगैरे कापून आम्ही घेतलेला आहे आणि इथे भाऊंनी मस्तपैकी तिचे फोटो वगैरे काढलेत. मी व्हिडिओ काढत होती आणि आमचा हा गोंड्या एक नंबर औचिन आहे आणि चिना म्हणजे दोघं खेळतील एकत्र पण नंतर लगेच भांडणं करतील. सो असाच बड्डे सेलिब्रेट केला. ते बघा त्यांचं म्हणजे चालूच असतं असं मारामारी. सो ती पहिली गोष्ट म्हणजे काहीच बड्डे बोललं की लहान मुलांना केक आणून जेव्हा आपण कापतो तेव्हा त्यांचा आनंदच बघितलात ना तुम्ही तर वेगळाच असतो. सो असाच माझ्या मुलीचा पण होता आनंद आणि ते सगळेजण बसलेत. घरातलेच होते, जास्त कोण नव्हते. असंच कापला तिचा आनंद म्हणून आणि ते भाऊ मस्तपैकी फोटो काढत होते त्या दोघांचे आणि असंच केक कापून आनंद सेलिब्रेशन केला आम्ही तिचा. सो हॅपी बर्थडे चिना. ही आमची आयव खा एकदाशी. हां आणि आयवनी त्याच्यानंतर दिलं तिला 100 रुपये. ते 100 रुपये घेऊन चिना आमची झाली खुश. हां 100 रुपये दिले, घे एकदाशी घे. हां झाले 150 रुपये झाले. 150 रुपयाची कमाई झाली. त्याच्यानंतर मित्रांनो असं थोडंसं जेवण केलेलं. मशरूमची भाजी केलेली आणि भात आणि या साईडला डाळ, तिखट डाळ. काय करायचं म्हणून केलं. भाऊ बोलले मी जेवून जाईन म्हणून. सो अशाच न्यू ब्लॉगमध्ये भेटूया मित्रांनो. तर माझ्या ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय बाय. प्लीज 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 सबस्क्राईब करा.